नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज तुमच्यासमोर मी घेऊन आलेले आहे माझं साड्यांचं कलेक्शन. ज्या निवडक साड्या आहेत ज्या मला खूप जास्त आवडतात, आणि तर ज्या माझ्या आवडत्या ज्या साड्या आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारच्या साड्या माझ्याकडे आहे. आणि ज्या सिंपल सिंथेटिक एकदम हलक्या फुलक्या ज्या आपण कामामध्ये पण वापरू शकतो वगैरे, तर अशा पण साड्या माझ्याकडे आहेत. तर मोजक्याच साड्या, मी जास्त साड्या घेत नाही, तरी पण ह्या लग्न झाल्यापासून ह्या सगळ्या एवढ्या साचलेल्या आहेत. त्यातल्या म्हणजे नेसल्याच जात नाही, आणि थोड्याफारच 2-3 साड्या, 4-5 साड्या वगैरे मी कमी केलेल्या असेल. पण ज्या महागाच्या साड्या, काठांच्या किंवा वरच्या ज्या साड्या आहेत तर त्या तशाच आहे. लग्न झाल्यापासून एवढ्या सगळ्या साड्या माझ्याकडे साचलेल्या आहेत. तर ज्या निवडक साड्या आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर बघा, तर सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते आहे ही साडी माझी. ही आहे पूर्ण भरलेली वर्कची साडी आहे. याच्यावरती डायमंड वर्क आहे. हे जे डायमंड दिसत आहे तुम्हाला, तर ही रात्रीची साडी खूप सुंदर दिसेल. गोल्डन, पूर्ण गोल्डन, आणि त्याच्यावरती ग्रीन रेड अशा पद्धतीचे कलरने पूर्ण असंच वर्क आहे ह्या साडीवर. आणि डायमंड आहे. हिचा पदर आहे अशा पद्धतीने, आणि पदरला पण डायमंड आहे. रात्रीची खूप सुंदर दिसेल साडी ही नेसायला. हिच्यावरचा जर फोटो असेल तर मी तुमच्यासोबत शेअर करेन. पूर्ण आहे की नाही माहीत नाही, पण जेवढा असेल साडीवरचा फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि ही बघा, पूर्ण ही साडी अशाच पद्धतीने भरलेली आहे. आणि शेवट हा खोचण्याचा एवढा भाग आहे. तर काय होतं की हल्लीच्या ज्या अशा पूर्ण ज्या वर्कच्या भरलेल्या साड्या असतात तर त्याला खाली हा जो भाग आहे ना, हो खूप जास्त देतात. म्हणजे खोचल्यानंतर एक चक्कर पूर्ण होतो तोपर्यंत हा भाग असतो, आणि बाकीची साडी पूर्ण भरलेली असते. तर जो खालचा, जो पायाच्या टाचेजवळचा जो भाग आहे ना, पहिला चक्कर, तर तो खूप विचित्र दिसतो, अजिबात छान दिसत नाही या असल्या पूर्णपणे प्लेन असणाऱ्या भागामुळे. तर ह्या साडीचं माझं तसंच झालं. पहिल्यांदाच घेताना मी फसली साडी मी. आणि बऱ्याचशा साड्या तशाच येतात, त्याच्यामुळे मग मी आता बघूनच साड्या घेते. तशा चक्कर येत असेल तर ती साडी मी घेतच नाही, कितीही चांगली असली तरी पण. तर अशा पद्धतीने ही, तर मी काय केलं, हिचं कट करून टाकला. हा जो भरपूर मोठा भाग होता पूर्ण खोचण्याचा होता, पूर्ण एक चक्कर गोल हा प्लेनच होता, तर मी फक्त एवढाच खोचण्यासाठी ठेवला. आणि इथून माझा लगेच पाठीमागची बाजू सुरू होते, मग ते विचित्र नाही दिसत. तर मी थोडी आता तब्येत कमी असल्यामुळे ते होऊन जातं की एखादी 2 मिरी माझी होते जास्त. एकदम व्यवस्थित साडी नेसले तर मग ती छान दिसते, नाहीतर मग तिचं लुक पूर्णपणे खराब होतं. जर ही प्लेन बाजू जर पाठीमागे आली तर. हल्ली अशाच साड्या येत आहे, काय माहीत नाही का बनवताय अशा. तर खूप सुंदर साडी आहे. आणि एकदाच ही साडी आहे जी आत्ता ह्याच दिवाळीला घेतलेली आहे. आत्ताच्या दिवाळीला ही साडी आहे. पैठणी काठ आहे या साडीचे, आणि पिंक कलर आणि वांगी कलरचा सध्या फॅशन होती. कलर जो आहे तो रनिंगमध्ये होता, वांगी कलर. आणि माझ्याकडे एक पण असा कलर नाही, म्हणून मी हौशीने दुकानामध्ये गेले आणि कलर कॉम्बिनेशन त्यांना सांगून दिलं. त्यांनी तीच साडी आणली आणि ही लगेच मी घेऊन आले. मी अजिबात कुठल्याही प्रकारच्या 2 आणि 3 अशा साड्या बघितल्याच नाही. त्यांनी ही साडी आणली. त्यांना मी गेल्या सांगितलं मला पैठणी काठ पाहिजे, वांगी कलर पाहिजे, आणि कॉपर काठ पाहिजे होते, पण ते नाही मिळाले. हे जे आहे तर हे थोडे कॉपर आणि काठ आहे, पण पिंक काठ आहे. तर याच्या पिंक ऐवजी पूर्णपणे गोल्डन किंवा कॉपर पाहिजे होते मला. खूप सुंदर दिसतो आत्ता सध्या कॉपर काठांची फॅशन पण आहे, पण ह्या कलरला हे कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिसतं. तुम्हाला फोटो मी साईडला लावेलच, जर जर म्हणजे आहेच माझ्याकडे. या साडीवरचे फोटो खूप सुंदर आहे, एकदम अंगाला चापून चोपून दिसते, आणि खूप सुंदर फोटो आलेले आहे. आणि ही एक खूप सुंदर अशी काठांची साडी आहे. ही एका कार्यक्रमालाच मी घेतलेली आहे. ह्या साडीवर पूर्ण अशी बारीक डिझाईन आहे. हे बुट्ट्या फुलांची डिझाईन आहे, फुलं आहेत. हिचे दोन्ही काठ खाली आणि वरच्या बाजूला जे काठ आहे सारखेच आहे. थोडेसे, अगदी थोडे मोठे, हे खालचे जे काठ आहे ना थोडे मोठे. आणि पूर्णपणे ही साडी अशीच आहे. ही पूर्ण अशी हीच डिझाईन आहे पूर्ण साडीवर. आणि हिचा पदर दाखवते मी तुम्हाला. ग्रीन, आणि त्याच्यावरती हे कॉपर काठ आहे. ग्रीन आणि हे कॉपर डिझाईन आहे याच्यावरती, कॉपर कलरने. आणि
ग्रीन असं दोन्ही मिक्स कलर आहे. अशा पद्धतीचा हा पदर आहे आणि इथून ही साडी अशी सुरू होते. ही साडी पण एकदम चापून चोपून आणि हलकीशी आहे, नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते. हा कलर पण अबोली आहे, माझ्याकडे नव्हता. थोडासा स्क्रीनमध्ये वेगळा शेड दिसू शकतो कारण लाईटने किंवा मग होतच थोडंसं इफेक्ट वगैरे. तर रिअल कलर खूप सुंदर आहे हिचा. असा कलर पण माझ्याकडे नव्हता. अबोली कलर आहे, अबोली आणि ग्रीन कॉपर काट अशा पद्धतीची ही साडी आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे. तर घडी आता पूर्णपणे हे झालेली आहे. ही साडी पण खूप सुंदर साडी आहे. हिच्यावर पण डायमंडचं वर्क आहे. हे डायमंड आहे, चमकताना दिसत असेल तुम्हाला, हे बघा. आणि वर्क खूप सुंदर आहे या साडीचं. खूप सुंदर साडी आहे. आणि ह्या साडीवर सुद्धा पूर्णपणे असं वर्क आहे, पूर्ण. आणि काठ असे आहे. आणि रात्रीची ही साडी खूप छान चमकते. हा पदर आहे साडीचा, हा पदर आहे. स्क्रीनवर जो कलर दिसतोय तुम्हाला, तर त्याच्यापेक्षा हा कलर थोडा डार्क आहे. आता हा असं थोडा व्हाईटिश तुम्हाला दिसत असेल, पण रिअलमध्ये खूप सुंदर कलर आहे हा आणि खूप छान चमकतो. पूर्ण याच्यावर चमक आहे. आणि हा पदर संपल्यानंतर साडी पूर्ण साडी अशा पद्धतीने डिझाईनची आहे. आणि ही घडी कशी लगेच हे बसलेली आहे, एकदा नेसली की तशीच थांबते. आणि ही आहे गडवाल पैठणी म्हणतो. तर ही येवल्याला घेतलेली आहे मी. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या बुट्ट्या आहे हिच्यावरती. आणि ही पण साडी एकदम अंगाला चापून चोपून बसते. आणि हिचे काठ खूप सुंदर आहे. हिचा जो डार्क ग्रीन कलर आहे आणि कॉटन आहे, कॉटन अशा प्रकारे ग्रीन कलर आहे. हा थोडे असे पट्टे पट्टे आहे याला. हिचा पण फोटो मी दाखवेन तुम्हाला. तर या साडीची मी नऊवारी साडी पण एकदा नेसलेली होते, खूप सुंदर दिसते. हा तिच्यावरील ब्लाऊज. आणि ही एक आहे काठांची साडी. आता ही 4-5-6 वर्षापूर्वीची साडी असेल ही. तेव्हा फॅशनच होती जास्त ही डिझाईन वगैरे. ही पण दोन वेळेला किंवा 3 वेळेलाच नेसलेली असेल मी ही साडी, थोड्या वेळासाठी, ते पण दिवसभर तर नाही. ही साडी पण आलेली मला लग्नाची. तर हिचे अशा पद्धतीने ब्ल्यू काट आहे आणि पोपटी रंग आहे. आणि पदर अशा पद्धतीने आहे. पदर सुंदर आहे. तर ही पण साडी एकदम चापून चोपून बसते अंगाला अशा पद्धतीने. खालचा काठ जो आहे सारखेच आहे, खाली आणि वरती दोन्ही काठ सारखेच आहे. आणि ही साडी पण खूप सुंदर दिसते. हिचा पण फोटो असेल तुम्हाला, मी दाखव. त्यानंतर ही एक साडी आहे बघा, ऑरेंज कलर, आंबा कलरची. तेव्हा खूप फॅशन होती. 7-8 वर्ष झालेली असेल कदाचित ही साडी घ्यायला. पण मला ही साडी आवडत नाही, कारण की हिचं जे मला तेव्हा ना इतकं समजायचं नाही की आपण काठांच्या साड्या, पैठणी वगैरे कशी घेतली पाहिजे वगैरे. तर हिच्यामध्ये तुम्हाला दाखवते काय पॉईंट आहे. हे जे आहे ना, हे जे वर्क असतं ना पूर्ण साडीमध्ये, हे बघा, हे सारखं अडकतं. आणि ही साडी फुगते पण. आणि थोडीशी कडक टाईप आहे. बाकी व्यवस्थित आहे लुकीचं. पण फॅशन असले का तेव्हा मग तो कलर छान दिसतो. पण असं कधी पण घातलं तर असं एकदम डार्क आणि असं भडक असा कलर मला वाटतो. त्याच्यामुळे मी ही साडी नेसतच नाही आहे, मला आवडतच नाही. ही दिवाळीला घेतलेली साडी आहे, एका दिवाळीला, आता आठवत नाही मला. एका दिवाळीची साडी मी तुम्हाला दाखवलेली आहे. 2 दिवाळींच्या साड्या दाखवलेल्या आहे. ही एक तिसरी कोणत्या तरी एका दिवाळीलाच घेतलेली आहे. आंबा कलर माझ्याकडे नव्हता आणि मला घ्यायचा होता, हौस होती. काठांची साडी आंबा कलरची पाहिजे माझ्याकडे. तर मोरांची डिझाईन आहे काठांवर, पूर्ण जरी आणि मोरांची. आणि साडीवर पूर्णपणे अशा हे काय म्हणतात, मोरांचीच डिझाईन आहे ही पण. तर हे बघा, अशा पद्धतीचा पदर आहे.
आणि आता ही आहे माझ्याकडे पैठणी, सेमी पैठणी आहे आणि खूप सुंदर अशी मऊ आहे. तर मला ना तिचे काठच नाही आवडत, की काठ एकदम लाईट आहे ते, डार्क आणि असे उठून दिसणारे काठांवर तर भरपूर असं सौंदर्य असतं. अर्ध्या साडीचं जे सुंदरता असते ती काठांवरच असते. तर जे काठ आहे, तर मला ते काठांमुळे ती मला नाही आवडत इतकी. आणि ही माझ्या आईची साडी आहे, आईकडनं मी घेतलेली आहे पैठणी. नंतर ही एक आहे, खूप सुंदर साडी आहे. येल्लो कलर आणि त्याला पिंक नाही, अबोली पिंक, अबोली असे काट आहे थोडे डार्कमध्ये. कलर तुम्हाला यात थोडा लाईट दिसत असेल पण थोडा डार्क कलर आहे साडीचा. आणि हिचा पण मी फोटो तुम्हाला दाखवेन, खूप सुंदर आहे ही साडी, पण एकदम चापून चुपून अंगाला बसते आणि खूप सुंदर दिसते. ही आहे काय म्हणता येईल, फॅशन 2-3 वर्षापूर्वी आलेली, दिवाळीला घेतलेली साडी आहे ही. तर बांबू सिल्की काय नाव आहे ना, ते बांबूला गुंडाळलेल्या साड्या असतात बघा, ही साडी आहे. आणि तेव्हा मला ही 3,000च्या वर याची किंमत गेलेली आणि आता 1100-1200 पर्यंत पण ही बांबू सिल्क मिळते. फर्स्ट आहे बांबू सिल्कचे कलर खूप सुंदर आहे. तर हा एक कॉम्बिनेशन येल्लो आणि अबोलीचं हे कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. बांबू सिल्क म्हणतात तिला, पण साडी खूप सुंदर आहे. खूप अशी सुंदर नेसली जाते आणि साडी पण आहे. आणि खूप थोडी महागतच पडलेली आहे एवढी, जवळजवळ 4,000च्या दरम्यान ही साडी मला पडलेली आहे. पण साडी खूप छान आहे, एकदम बारीक घडी बसते, अंगाला पण तितकीच सुंदर दिसते. काठ पण खूप सुंदर आहे, कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. हे आता लाईट दिसतंय तुम्हाला कॅमेरामध्ये, पण हे थोडंसं डार्क आहे आणि खूप छान दिसतं. ती साडी आहे ही पण एकदम अंगाला चिकटून बसते. याचं जे कॉम्बिनेशन आहे ना रेड, तर हे खूप सुंदर आहे. पूर्ण असेच काठ आहे हिचे आणि ह्याच्यावर मोती वर्क आहे. हे बघा मोतीचा पॅच आहे याच्यावर दिसतोय तुम्हाला. तर अशा पद्धतीने मोतीचे पॅच आहे साडीमध्ये. आणि ब्लाऊज आहे रेड कलरचं ह्याच्यावरती. अशा पद्धतीने हे ब्लाऊज शिवून घेतलेलं होतं आणि त्याला मोती असल्यामुळे मी त्यावेळी खूप मोठे मोठे लटकन लावले आणि ते डिझाईनला मोतीची डिझाईन पण मी करून घेतलेली आहे, खाली मोती लावलेले आहे. वेगळ्या अशा डिझाईनचा पदर नाही आहे, तर हा जो आहे हाच साडीचा पदर आहे. पूर्ण साडी प्लेन आहे, अशी पॅच आहे आणि पूर्ण साडीला अशी बॉर्डर आहे. तर ही साडी पण खूप सुंदर दिसते. कलर आता यानंतर मी तुम्हाला दाखवते मिक्स अशा साड्या. ही एक काय म्हणतो आपण, इरकल साडी आहे. इरकल साडी आहे माझ्याकडे, ही उलटी घडी घातलेली आहे. तर अशा पद्धतीने छोटे काठ आहे. हा विटकरी कलर आहे, विटकरी कलर म्हणतो आपण तो. आणि खाली पण इतकेच असे बारीक काठ आहे. ही पण अशी चापून चोपून बसणारी इरकल साडी आहे ही माझ्याकडे. थोड्याशा कडक अशा साड्या, ब्लाऊज पीस. आणि ही येल्लो कलरची साडी आहे आणि खाली बॉर्डर अशा पद्धतीने आहे. रनिंग पूर्ण कलर एकसारखाच आहे, थोडंसं फक्त वरती हा पॅच आहे बॉर्डर आणि खालची थोडी डार्क ही दिसते. तर ही सुपर नेटची साडी आहे आणि थोडीशी कडक साडी आहे, पण जर का व्यवस्थित नेसली तर ती खूप सुंदर दिसते. हिचा पण फोटो जर का नसेल कदाचित, मी कार्यक्रमाला वगैरे अजून नेसलेलीच नाही, एकदाच नेसलेली साडी आहे. आणि पिंक कलरची हे आहे, तिला आतमध्ये पण थोडे थोडे पिंक कलरचे पॅच आहे. आणि हा पदर आहे, पिंक कलरचा पदर आहे ह्या साडीला. सुपर नेटची साडी आहे, पण आहे खूप सुंदर, एकदम हलकी वजनाला आणि दिसते खूप सुंदर. आणि खूप सुंदरशी अशी साडी आहे. कलर का लाईट दिसत आहे मला काहीच कळेना, शेड पण आहे खूप सुंदर ही साडी. एक आवडती आहे माझी. कॉटन लिननची पण फॅशन आलेली ना, ती ही साडी एक माझ्याकडे आहे. बघा ही साडी खूप सुंदर आहे, मी 2दाच नेसलेली आहे ही साडी, पण इतकी सुंदर आहे ना हिचं. हे बघा टेक्स्चर हलकी फुलकी आणि खूप स्मार्ट वाटते नेसल्यानंतर. आणि त्याला पदरालाही असे गोंडे आहे.
आणि पदरला थोडी थोडी अशी प्रकारची डिझाईन आहे. बाकी साडी पूर्ण अशी प्लेन आहे आणि ब्ल्यू कलरचे काट आहे. बेबी पिंक कलर आहे या साडीचा. आणि खाली अशा पद्धतीने ही पट्ट्यांची डिझाईन आहे फक्त. नंतर ही पण सुपर नेटची साडी आहे, ही जी मी आता त्या दिवशी लग्नाला तुमच्यासमोरच दाखवलेली मी ही साडी. तर ही सुपर नेटची साडी आहे, पण ही खूप सुंदर, एकदम हलकी. पूर्ण साडी अशाच पद्धतीची आहे. रेड कलरचे तिला काट आहे आणि खालची बॉर्डर थोडी ब्रॉड आहे आणि वरती कमी आहे. हा आहे पदर. पदर पूर्ण रनिंग आणि असे पॅच आहे साडीमध्ये. आणि हे खूप सुंदर आहे, त्याला ही गोंड्यांची झालर आणि हे वन साईड पदर खूप सुंदर दिसतो. आणि अशा पद्धतीची ही साडी आहे. हिचा पण मी फोटो तुम्हाला साईडला लावेलच. खूप सुंदर अशी हलकी आणि सुपर नेट आहे. तर 8-9 वर्ष कदाचित असू शकतात. तर ही साडी पण खूप सुंदर आहे आणि ते अजूनही तशीच आहे. खूप सुंदर वर्क आहे. याच्यावरचे पॅचसुद्धा मोत्याचं वर्क आहे, छान जरीचं गोल्डनचं वर्क आहे. याच्यावरती खूप छान आहे डिझाईन. तर हे डायमंड, हे पॅचमध्ये डायमंड वगैरे आहे. काठांना पण 3 शेड आहे हिच्यामध्ये, ब्ल्यू, ब्राऊन आणि थोडा येल्लोइश, असे 3 कलर आहे. खूप सुंदर दिसते नेसल्यानंतर. आणि ही साडी दिवाळीला घेतलेली आहे. दिवाळीला की हां, एका दिवाळीला मी घेतलेली आहे. दिवाळीची साडी आहे ही माझी. आणि खूप छान सिल्की आहे. पटकन नेसणं पण होते आणि दिसते पण खूप छान. पूर्वी वर्कचे वगैरे असं फॅशन होती काठांच्या साड्यांची, तर नंतर आली तर अजूनही काठांची फॅशनने जाते. पण मध्ये मध्ये बघा खूप जास्त वर्कच्या अशा साड्यांची फॅशन होती, हे पॅच वगैरे वर्क वगैरे. आणि खूप सुंदर अशी ही साडी आहे. आवडती साडी आहे ही एक माझी, खूप सुंदर. तर हिचा फोटो असेल तर मी दाखवेन तुम्हाला. त्यानंतर ही आहे माझ्या लग्नाची साडी, वर्कची साडी आहे. वर्कची साडी पूर्वी असं वर्क असायचं ना साड्यांवर. लग्नाला मी अशीच घेतलेली होती. 2-3 साड्या घेतो ना आपण कशा कशाला. तर ही पूर्ण साडी अबोली कलरची साडी, ही पूर्ण कलर असंच आहे आणि पूर्ण सगळीकडे हेच काट आहे. पदर आणि वरती आणि खाली पूर्ण अशीच साडी आहे ही. तर रात्रीची खूप सुंदर दिसेल, पण खूप कमी नेसलेली मी. ते कसं की काही साड्या खाली राहून जातात, नेसणंच नाही होत. तर मी आता वरती काढून ठेवते, व्यवस्थित ठेवते आणि म्हणजे नेसल्या जातील. तर आहे काठांची साडी तुम्हाला अजून दाखवायची राहून गेली. अजून एक ही आलेली साडी, हिची पण मध्ये मध्ये फॅशन होती बघा, जेव्हा नवीन नवीन जास्त काठांच्या साड्यांची सुरुवात झाली. तर ही एक साडी मोरपंखी कलर आहे आणि तिला ब्ल्यू काट आहे. मोरपंखी आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन पण छान दिसतं. तर ही आलेली साडी आहे मला, गोल्डन ब्ल्यू असं हा पदर आहे साडीचा. आणि पूर्ण साडी मोरपंखी आणि ब्ल्यू गोल्डन काट आहे. तर अशा पद्धतीची साडी आहे. वरच्या बाजूला छोटी बॉर्डर आहे आणि खालच्या बाजूला अशा पद्धतीचं आहे. आणि डायमंड आहे या साडीवर, असे डायमंड दिसत आहे तुम्हाला इथे 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 असं डिझाईनमध्ये, जे गोल गोल डिझाईन आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारची ही साडी आहे. तिच्यावरील हे ब्लाऊज आहे पूर्ण, हे म्हणजे जसा पदर आहे ना साडीचा पूर्ण तशा पद्धतीने आहे. त्यानंतर ही एक अशीच घेतलेली साडी आहे, पण ही खूप सुंदर. हिची कलर वेगळाच आहे, कसं सांगू मी. ग्रीन पण नाही आहे, मोरपंखी टाईपच कलर आहे, मोरपंखीच म्हणते. आणि ही पण अशी कडक साडी आहे. हिचं जे मटेरियल आहे असं कडक आहे, हलकी आहे. आणि जे मटेरियल आहे ते एकदम पातळ नाही तर ठीक मटेरियल आहे, पण हलकी आहे वजनाला. आणि खूप सुंदर आहे. ही जी डिझाईन आहे ना, पूर्ण डिझाईन अशी ह्या साडीवर. तर ही पण खूप सुंदर दिसते नेसल्यानंतर. पूर्ण रनिंग आहे. आणि ब्लाऊज हे पदरावर असे फुलं आहे थोडे मोठे मोठे, हा पदर आहे. आणि बाकी साडी अशा पद्धतीने छोटी डिझाईन, नंतर हे मध्ये पानं येतात, नंतर ही अशी डिझाईन येते. कलर खूप सुंदर आहे. आणि ही एक साडी आहे पोपटी रंग आणि खूप सुंदर
याची ही बॉर्डर खूप सुंदर आहे, पूर्ण डायमंडची आहे आणि एकदम क्लीन आणि एकदम व्यवस्थित असं हे वर्क आहे. तर ही साडी नाही, दिवाळीला घेतलेली आहे, एका दिवाळीला घेतलेली आहे साडी. दिवाळीला स्मितच्या पप्पांनी घेतलेल्या साड्या आहेत ह्या, माझ्या पसंतीच्या आहे पण सगळ्या. तर याला ब्लाऊज पूर्ण वर्कचं आहे आणि ही साडी पूर्ण प्लेन आहे, पूर्ण प्लेन आहे. पण हे जे कापड आहे ना, तर हे चमकणारं कापड आहे, चमकतं. हे आता नाही आहे असं कळत नाही, तर पिंकिश आणि पोपटी असं थोडंसं चमक आहे ह्या ज्या कापड आहे याला. तर ही साडी वरती खोचण्याचा भाग, खाली पूर्णपणे बॉर्डर अशी आहे आणि साडी पूर्ण प्लेन आहे, पूर्ण साडी प्लेन. आणि याच्यावरती तुम्हाला ब्लाऊज अशा पद्धतीचं ब्लाऊज आहे बघा. याच्यावरती अशा पद्धतीचं रेडीमेड साडीमध्येच हे आलेलं आहे. थोडं मी फिटिंग करून घेतलं माझ्या याच्यानुसार. स्लीव्ज पण खूप सुंदर आहे आणि जे ब्लाऊजचं मटेरियल आहे ना, एकदम सॉफ्ट आणि खूप सुंदर. ही जी डिझाईन आहे ना, खूप सुंदर दिसते घातल्यानंतर. पाठीमागच्या हुकांचा मोठा गळा आहे, स्लीव्ज कोपऱ्यापर्यंत येते, इथपर्यंत येते. माझ्या फोटो असेल तर लावेल मी. खूप सुंदर आहे. साडी पूर्ण प्लेन आहे आणि ब्लाऊज अशा पद्धतीने आहे. ही पण खूप सुंदर साडी आहे, वर्कचीच आहे. ही आता दिवाळीलाच माहेरी घेतलेली साडी, खूप सुंदर आहे. हिचा मी फोटो लावून देईन म्हणजे तुम्हाला कळेल. पूर्ण वर्कचं ब्लाऊज आहे, पूर्ण प्लेन साडी आहे आणि फक्त काठाला ही लेस आहे तिच्या. तिचं जे मटेरियल आहे चमकणारं आहे, वेगळं मटेरियल आहे साडीचं. तर ही खूप सुंदर वर्क पार्टीवेअर साडी आहे. लग्नानंतर जी पहिली दिवाळी येते ना, पहिल्या दिवाळीची साडी माझी, लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची साडी आहे. तर ही बघा अशा पद्धतीची, अजूनही तशीच आहे. मोजून 2-3 वेळेला नेसली असेल मी. तर 2 शेडमध्ये पाटली पल्लू वगैरे टाईप साड्या आलेल्या होत्या. पदर वेगळ्या कलरचा आणि बाकीची साडी वेगळ्या कलरची, तर तशी आहे. तर याचा जो पदर आहे तर तो हा पूर्ण असा आहे. तर हे बघितलं ना, मला कसली आठवण येते आता मी तुम्हाला सांगते. चांद छुपा बादल में, ऐश्वर्या रायचं गाणं आहे हे बघा. असं पूर्ण नेट येतं ना, मला हे खूप छान म्हणजे खूप आवडतं. त्याच्यावरती पॅच आहे, मरून कलरची साडी आहे आतमध्ये. तर ही साडी खूप छान आहे, रात्रीची छान दिसते. तर हे पूर्ण हा पदर आहे आणि यानंतर हे ब्रासो टाईप साडी आतमध्ये. ब्रासो आहे बघा, हे ब्रासो असं आणि खालच्या बाजूला आहे. तर अर्धी साडीला खालून असे पॅच सुरू होता, पॅच. आणि अशा टाईपच्या बॉर्डर मला खूप आवडतात, एकसारखी बॉर्डर. आणि आता लग्नाला झाले आहे 12 वर्ष झालेले आहे, एक तप पूर्ण झाले, 12 वर्ष साडीला पण झालेले आहे. तर अशा पद्धतीची साडी आहे आणि अजून तशीच आहे, ती खराब नाही झालेली, फक्त रिव साडी. ही पण तेव्हाची साडी, जुनी साडी आहे, 7-8 वर्षापूर्वीची. तर तुम्हाला ते दाखवते, पॅच वर्क वगैरे. तेव्हा ती फॅशन होती ना, वर्कच्या साड्या जास्त होत्या. काठांच्या साड्यांची क्रेज येण्याच्या अगोदरच्या ह्या साड्या होत्या त्या अशाच होत्या वर्कच्या. तर हे खूप सुंदर वर्क आहे, अजूनही नाही खराब झालेलं बघा. खूप छान पॅच आहे याच्यावरती आणि काठ पण खूप सुंदर आहे आणि खूप छान चमकते. ही साडी पूर्ण ब्ल्यू कलरची आहे, डार्क नेव्ही ब्ल्यू म्हणतो ना आपण, तो कलर आहे. असं साडीवरचे पॅच आहे, गोल्डन कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे ही साडी खूप सुंदर दिसते. साडी पूर्ण अशीच आहे, पूर्ण अशी आहे. हा आहे पदर आणि ही साडी अशा पद्धतीची आहे. पूर्ण साडीवर हे पॅच आहे. खालच्या बाजूला जी गुडघ्यांपासून हाफ जी डिझाईन असते ना त्याप्रमाणे, आणि खोचण्याचा भाग. त्यानंतर लग्नाची साडी माझी, तुम्हाला अजून एक लग्नाची साडी दाखवते. तर ही साडी आहे अशा पद्धतीची, हिच्यावरती पण हे पॅच आहे बघा, खूप सुंदर पॅच आहे. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, राणी कलर आहे साडीचा, राणी कलर. आणि हे काठ कधीही खराब न होणारी जी आहे बॉर्डर, बारीक 2-3 साड्यांची अशीच बॉर्डर आहे बघा माझ्या, छोटी बारीक आणि कधीही खराब न होणारी बॉर्डर आहे. हा आहे पदर, नेटची साडी आहे.
हाफ वर्क आहे, वरती छोटे छोटे हे आणि खाली अशा पद्धतीने डिझाईन आहे बघा. वर्क आहे. वजनाला हेवी साडी जरी नेटची आहे, पण हे जे वर्क आहे ना ह्या साडीवरचं, याच्यामुळे तिला वजन येतं आहे आणि खूप सुंदर दिसते ही साडी. जी काठाची इरकलच म्हणावी लागेल हिला. आणि ही आहे डोहाळीची साडी. डोहाळी जेवणाला घेतलेली होती, हिरव्या रंगाची साडी लागते ना. तर स्मित जेव्हा पोटात होता माझ्या त्यावेळेला ही साडी घेतलेली आहे. साड्या अंगाला एकदम चिकटून बसतात तसं आहे, जशी घडी राहणार तशीच राहणार. तर अशा पद्धतीचे मोरांची डिझाईन आहे, चॉकलेटी काठ आहे. तेव्हा ह्या कलरची फॅशनच होती आणि डोळ्यांना ह्याच रंगाचं घ्यावं लागतं आणि हे कॉम्बिनेशनच शक्यतो बऱ्याचदा कुठेही दिसतं. साडी खूप सुंदर दिसते नेसल्यानंतर. आणि ही एक सुपर नेटची साडी आहे बघा. ही साडी पण खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. याच्यावरची जरी ही डिझाईन अशी दिसत असेल, पण नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते. एकदम पातळ असं जे सुपर नेट असतं ना, एकदम हलकी अशी आणि दिसते इतकी सुंदर नेसल्यानंतर. खूप सुंदर साडी आहे. पूर्वी मी अशाच साड्या नेसायची, सुपर नेटच्या कडक अशा साड्या असायच्या. आणि आता स्मितला सांभाळावं लागतं, त्याच्यामुळे हे यांच्या ज्या घड्या आहे, आपण बसलो उठलो त्याला घेतलं, मुलांना सांभाळणं म्हटल्यावर हे विचित्र होतात. यांना इकडे तिकडे घड्या पडतात आणि त्या खूप घाण दिसतात. मग त्याच्यामुळे ह्या तशाच पडू नये अशा साड्या कडक ज्या आहे, आता खूप कमी नेसते मी, थोडेसे आहे. ही खूप जुनी ही साडी लग्नाच्या आधीची माझी. स्मितच्या पप्पांनी सगळ्यात पहिले लग्न झाल्यानंतर स्वतः असंच फिरायला गेलेलो होतो आम्ही आणि तेव्हा घेतलेली साडी आहे. आणि ही साडी कुठे घेतली मी? डोंगरे मैदानावर, डोंगरे वसतिगृह आहे ना तिथे. तर तिथे नेहमी आर्ट क्राफ्टचं हे लागत असतं ना, तर तिथे मी ही साडी घेतलेली. ही एकदम कडक साडी होती, एकदम आपण पेपर म्हणतो ना, पेपरसारखी होती आणि ती धुतल्यानंतर एकदम मऊ पडली. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, पण हिला कडक केलं ना अजून तितकी सुंदर दिसेल. खूप सुंदर साडी, मला खूप जास्त आवडते. मी ऑनलाईन 2 साड्या घेतलेल्या आहे अशाच. एक अशीच कशासाठी मागवलेली होती, ही माहेरी गेलेली होती दिवाळीला, तेव्हा मी मागवलेली साडी आहे. तर मी काय केलेलं, आता हा पदर आहे ना, मी पिन अप केलेला आहे बघा. पदर मी करून ठेवलेला आणि तशीच घडी घालते, म्हणजे पटकन नेसायची वेळ आली तर हे जे आहे काठ ते असेच टाकले जातात, असे खांद्यावर साडीचे. जसं आपण रेडी टू वेअर साड्या करू तशा पद्धतीने मी, हा आहे पदर. पूर्ण नेटची साडी आहे आणि काय म्हणतो याला आपण, हा कलर अबोली कलर आहे आणि डार्क अबोली कलरचे अशा पद्धतीने ही बॉर्डर आहे, लेस आहे ही. आणि साडी पूर्ण हे झालं पदर. आणि त्यानंतर खाली फ्रील आहे हिला, खाली फ्रील. आणि साडी पूर्ण अशी भरलेली, पूर्ण साडी भरलेली आहे. हे बघा, खूप सुंदर दिसते. याच्यावरची जी डिझाईन आहे खूप सुंदर आहे आणि डायमंड पण आहे. बघा, अशा पद्धतीने ही साडी पूर्ण भरलेली आहे. फक्त एवढा भाग खोचायचा आणि त्यानंतर खाली फ्रील सुरू होते आणि अशी नेटची साडी आहे. आणि तशाच पद्धतीची दिवाळीला घेतलेली, कदाचित मागच्या दिवाळीला घेतलेली, ही मागच्या दिवाळीला घेतलेली. ह्या दिवाळीला मी काठांची साडी घेतलेली, आता वांगे कलर घ्यायचा होता मला. आणि मागच्या दिवाळीला मी ऑनलाईन ऑर्डर केलेली साडी. ही बघा, खूप सुंदर आहे, ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे आणि जेव्हा नेसते तेव्हा प्रत्येकाला आवडते. तर अशा पद्धतीने ही फ्रील आहे. हे जे वर्क आहे खूप सुंदर आहे, बॉर्डर छान आहे हिची, खूप सुंदर साडी. आणि याचा जो रंग आहे थोडा डार्क येल्लो, म्हणजे हळदीला वगैरे नेसायला हे होते साडी. अशा पद्धतीने पूर्ण अशी भरलेली आहे. हे पदर आहे हा, आणि बाकीची साडी हाफ असं पूर्ण हे वर्क हाफ आहे. फ्रील इथपर हाफ वर्क येतं. बघा, आधी बॉर्डर खूप छान आहे ह्या साडीची, फ्रील येते त्यामुळे खूप सुंदर अशी ही. त्यानंतर अशीच एक साडी माहेरी गेलेली होती, आवडली. आईला साड्या घ्यायला गेलो तेव्हा मला पण आवडली. तर आईकडे आणि माझ्याकडे सेम साडी, माझ्या आईकडे पण सेम ही साडी, हिचा फोटो असेल तर मी लावेल साईडला. तर खूप सुंदर हे जे मटेरियल आहे खूप सॉफ्ट आणि खूप छान आहे. नीचे काठ पूर्ण असे आहे आणि
ब्लाऊज पूर्ण साडी वेगळा पदर वगैरे काहीच नाही, साडी पूर्ण प्लेन आहे आणि काठ असे आहे, पूर्ण साडीला असे काठ आहे आणि पदराला हे टसल आहे बघा अशा. त्यानंतर ही एक साडी आहे, खूप सुंदर आहे, ब्रासो टाईप आहे आणि पूर्ण अशीच आहे ही. कलर खूप सुंदर आहे हिचा, पूर्ण एक सारखी साडी आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. यात कुठल्याही प्रकारची डिझाईन कमी जास्त नाही, काहीच नाही, पूर्ण अशाच प्रकारची प्रिंटेड साडी आहे. आणि दिवाळीला माहेरी गेली ना तेव्हा मला आईने जेव्हा असंच रोजच्या घरामध्ये नेसायला साड्या घेते ना तिच्याकडे होतं. तर ही बेबी पिंक कलरची साडी आहे, तिला अशा बारीक धारा आहेत, ते बघा रेषा वगैरे आहेत. अजून एकदाही मी नेसलेली नाही आहे, पण जे कापड आहे तर एकदम सॉफ्ट आणि जॉर्जेट टाईप कापड आहेच, जॉर्जेट. आणि ही साडी खूप सुंदर आहे, कलर खूप सुंदर आहे, पण नेसण्याची वेळ अजून आलेलीच नाही. एवढीच एक थोडीशी ब्लॅकमध्ये आहे, तिच्यावर भरपूर वेगळा कलर आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे या साडीचं. ब्लॅक पीस आहे, ब्लॅक कलर वापरला जात नाही जास्त. कसं पूजेला सणाला याला त्याला आपण देवाची पूजा करायला लागते, आपल्याला हे करावं लागतं, त्याच्यामुळे ब्लॅक कलर नेसला जात नाही जास्त. आणि मग हे एवढा एकच आहे आणि खूप सुंदर आहे हिचं कलर कॉम्बिनेशन. ब्लॅकवर ही प्रिंट आहे. ही साडी पण मी अशीच घेतलेली होती मध्ये आईकडे. ह्या ज्या इतर साड्या छोट्या मोठ्या आहे ह्या अशा आईकडनंच आलेल्या आहे. जेव्हा जाते तेव्हा मग अशा 2-3 साड्या वगैरे. ती नेहमी साड्यात जास्त वापरते म्हणून तिच्याकडे अशा साड्या असतात. तर मग हे पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत हीच प्रिंट आहे साडीवर आणि हे काठ आहे. पूर्ण साडी अशीच आहे, मोरपंखी आणि मिक्स कलर आहे, ग्रीन टाईप असं मिक्स कलर आहे. साडी आहे खूप सुंदर, खूप जुनी आहे, हिच्यावरती वर्क आहे ही पण साडी. आणि हे जे थोडंसं टिकली वर्क टाईप आहे ना त्याची पूर्वी जुनी साडी ही असं असायचं. पूर्ण प्रिंट आहे, फक्त काठालाही असं थोडंसं वर्क आहे. ही एक साडी आहे, ही पण आईनेच घेतलेली दुकानात. तिला मी गेली की तेव्हाच ती साड्या घेते माझ्या चॉईसने वगैरे बऱ्याचदा. आणि जेव्हा तिला साड्या घ्यायला जाते प्रत्येक वेळेला तेव्हा एक मला पण घेतली जाते, अशीच घेऊन देते मला. मग माझ्याकडे अशा साड्या भरपूर साचलेल्या आहेत ज्या मी अशा घरामध्ये वगैरे घालू शकते. खूप सुंदर साडी आहे, मस्त मेहंदी कलर आहे. याच्यामध्ये लाईट दिसतोय पण हा आहे डार्क कलर, थोडासा डार्क मेहंदी कलर आहे. खूप सुंदर आहे, एकदम भडक पण नाही आहे आणि एकदम लाईट पण नाही, तर खूप सुंदर असा कलर आहे. आणि एकदम मऊ, एकदम मऊ, तुम्हाला ते दिसत असेल असं मऊ. आणि खूप सुंदर अशी साडी आहे. ती साडी तुम्ही हिचा पण फोटो मी लावेल. ही खूप सुंदर साडी, ती पण अशीच घेतलेली आहे. ऑरेंज आणि रेड असा मिक्स कलर आहे, टोमॅटो कलर म्हणू शकतो आपण हिचा. खूप सुंदर कलर आहे हिचा. आणि पूर्ण साडी अशीच आहे, फक्त हे काठ आहे. पूर्ण प्लेन साडी आणि साडीवरही अशा प्रकारचे मिरर आणि तिच्यावरचं ब्लाऊज खूप सुंदर शिवलेले मी दाखवते तुम्हाला. साडीमध्ये ब्लाऊज पूर्ण प्लेन अशा ह्या मटेरियलमध्येच होतं साडीच्या. तर मी काय केलेलं याला कॉम्बिनेशन ही आहे, हिरवा आणि हे. तर मी ब्रॉकेटचा पीस आणला रेडीमेड, मग त्याला ऑरेंज कलरचं फ्रिलवाली स्लीव्ज केलेली, ऑरेंज कलरची पायपिंग पण केलेली गळ्याला आणि हे लावलेलं. तर ही नेसल्यानंतर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. ही साडी आईचीच साडी आहे, आई नेसत नव्हती, आई टाकून देत होती. तिला ते काठांचं जास्त नेसायला आवडत नाही, तिला एकदम सिंथेटिक मऊच्या साड्या लागतात. तर ही आहे आईची साडी. हळदीचा कलर आहे, म्हणजे येल्लो आणि रेडचं कॉम्बिनेशन आहे. आणि ह्याचं पण मऊ मटेरियल आहे, कडक वगैरे नाही आहे, मिक्स आहे वेगळं. अजून नेसण्याची वेळ तर नाही आलेली. तुम्हाला ब्लॅक कलर दाखवला ना मी, त्याच्यावरती हे तशाच प्रकारची ही एक साडी. रेड कलर जेव्हा नवरात्रात कलर नेसायची वेळ येते ना साड्यांची, त्यावेळेला हिचं त्यावेळेलाच फक्त मी नेसते. 2दाच नेसलेली असेल का त्याची साडी. ब्रासोची आहे, एकदम मऊ मटेरियल आहे. पण रेड कलर ना असं मला जास्त नेसायला नाही आवडत. रेड म्हणजे एकदम जसं आपण टी व्हीमध्ये वगैरे तो वेगळा जो रेड असतो ना तसा पाहिजे, पण तसा शक्यतो भेटतच नाही. तर अशा पद्धतीची ही जी साडी आहे छान आहे, पूर्ण अशीच साडी आहे अशीची. फक्त हे काठ आहे ह्या साडीचे, लेस कडेला लावलेली काठ. आणि आतमध्ये पूर्ण ही साडी अशाच पद्धतीची आहे पूर्ण. तर याच्यामध्ये पोपटी, हिरवा, मोरपंखी असे 3 कलर मिक्स आहे.
अशा पद्धती पूर्ण साडी अशाच पद्धतीची आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही साडी आणि ही एक साडी एकदम तिचं सूत आहे ना एकदम असं मऊ आहे, काठ आहे छान. आणि ही पण आईची साडी आहे, माझ्या आईची साडी आहे. आईला त्याच्या मिऱ्या कमी पडतात म्हणून तिने मला देऊन टाकली, मग मी आणल्या. आणि 2-3 साड्या तशाच आहे की आईला मिऱ्या कमी पडतात, आईला जास्त मिऱ्या घालायच्या असतात आणि मला 2-3 मिऱ्यांवर माझं होऊन जातं. तर तशी ही साडी आहे आणि खूप सुंदर एकदम सॉफ्ट आहे. ही एक साडी पण तशीच दिलेली आहे आणि बॉर्डर पूर्ण डायमंड आणि बारीक लेस आहे आणि पूर्ण साडी अशीच आहे. तर ही कधी नेसेन माहीत नाही आणि सेम अशीच साडी दाखवते तुम्हाला. अशा 2 साड्या आहेत आणि ह्या दोन्ही पण आईने दिलेल्या, आईकडनं आलेल्या आहे. हे बघा, हे एकदम अंगावर आहे की नाही असं वाटणार नेसल्यानंतर. डायमंड आणि बारीक लेस आहे. ही थोडी राखाडी आणि व्हाईट असं मिक्स आहे आणि थोडीशी येल्लो आणि हे अशा टाईपच्या. ह्या दोन्ही साड्या सारख्याच आहेत. ऑरेंज कलर आहे माझ्याकडे दार, याची पण तेव्हा फॅशन आलेली होती बघा. हे जे मटेरियल आहे ना असं चमकणारं मटेरियल, एकदम तुम्हाला पोपटी रंगाचं एक दाखवलं ना सेम तसं मटेरियल आहे. कडेला त्याचे अशा पद्धतीचे काठ आहे. पदर पण प्लेनच आहे, पूर्ण साडी प्लेन आहे. ही एक ऑनलाईन मागवलेली साडी आहे, अजून एक म्हणजे 3 साड्या माझ्याकडे ऑनलाईन मिशोवरनं ऑनलाईन मागवलेली साडी आहे. ही पण सुंदर साडी आहे, एकदम पातळ नेट सारखंच आहे. हिचं ग्रीन आणि पिस्ता कलर आहे मिक्स, याच्यावरती अशाच लाईनिंग आहे पूर्ण साडीवर. पूर्ण साडी अशीच आहे सुरुवातीपासून. अशा पद्धतीचं होतं माझं साड्यांचं कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कॉमेंट करा. आणि चला तर मग आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.